घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर इकडे मकरंद जो आहे तो खरं तर जानकीच्या फोटोशी बघत बोलत असतो. पण इकडे खरं तर मकरंदला माहिती नसतं की जानकी ही आलेली असते. अचानकच जानकी जी असते ती खरं तर दार उघडून सरळ आतमध्ये येते. तर मकरंद जो आहे तो डचकतो. जानकी त्याला बोलते, अरे काय झालं डचकायला? तर लगेचच तो म्हणतो की काय झालं नाही, तू अचानकच आलीस म्हणून मी थोडंसं डचकलो. तर लगेचच ती म्हणते की सॉरी सॉरी, मला नॉक करू यायला हवं होतं. तर लगेचच तो बोलतो की अरे काय नाही, ठीक आहे तू ये ना आतमध्ये. तितक्यातच जानकी हे आतमध्ये येते आणि त्यासोबतच पाहते की मकरंदलाच थँक्यू बोलते. त्याला वाटते की थँक्यू सो मच या फुलांबद्दल, या बुकेबद्दल. एवढं छान जेस्चर माझं ह्याआधी कधीच कुठे झालं नाही आहे म्हणून. त्यासोबतच तो म्हणतो की अरे तुझं कामाचाच पहिला दिवस आहे आणि म्हणून तुझ्यासाठी स्मॉलचं गिफ्ट आहे. मग परत जानकी जी आहे ती खरं तर त्यांना थँक्यू सो मच बोलते. तर आता इथे मकरंद जो आहे तो तिला आता खाली बसायला होतो. तर जानकी जी आहे ती बसून घेते आणि म्हणते की आज माझा पहिला दिवस आहे, मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मग कामाचं काय काय करायचं आहे, कामाला सांगशील का तू? तेव्हा इकडे मकरंद म्हणतो की अगं तुझा पहिला दिवस आहे, आज तू राहू दे. तर लगेच जानकी म्हणते की नाही नाही नको, खरं तर मला कामाचं खूपच उत्सुकता आहेत, म्हणूनच प्लीज मला काम सांग. असं म्हणून मकरंद हा तिला आता काम सांगतो. खरं तर तो तिला सांगतो की आपले काय क्लायंट आहेत त्यांची सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट करायची आहे, म्हणजेच लग्न, हळद, एंगेजमेंट सगळ्या गोष्टीची. तर इकडे जानकीला आता त्याचं काम समजतं आणि जानकी जी आहे ती आता केबिनच्या बाहेर त्याला थँक्यू सो मच असं म्हणून निघून जाते. कारण जाता जाता मकरंदनी तिला ऑल द बेस्ट असं केलेलं असतं. तशी जानकी केबिनची बाहेर निघून जाते. तसं मकरंद पाहतो की ती गेली म्हणून. तसा लगेचच तो आता ड्रॉमधला फोटो काढतो आणि त्यासोबतच त्याच्याशी बोलत राहतो की नेक्स्ट टाईमपासून आपलं लग्न झालं तर मात्र मला असं डचकायची गरज नाही पडणार. या सगळ्या गोष्टीवरती तो बोलत राहतो. पाहतो की जानकी चालली आहे तेव्हा तिचा रुमाल जो आहे तो आता खरं तर खाली पडला आहे म्हणून. त्यासोबतच तिचा रुमाल जो आहे तो उचलतो, त्याचा सुगंध घेतो आणि त्यासोबतच स्वतःच्या ड्रॉमध्ये त्या फोटोच्या बाजूला ते ठेवून देतो. खरं तर इकडे आता ऋषिकेश वगैरे जे आहे तर त्याच्या घरी असतात आणि त्यासोबतच इकडे जो मकरंद आहे तो ऑफिसमध्ये जानकीच्या फोटोला वेड्यासारखं पाहतच असतो. खरं तर इकडे ऋषिकेश आणि सारंग हे सकाळच्या पारीला नाश्ता करत बसलेले असतात. खरं तर त्यांना त्याच्या आईचा नाश्ता जो आहे तो प्रचंड आवडतो. त्यासोबतच इथे सारंग तर कौतुकवर कौतुक हा करतच असतो की मला अजिबातच पोहे हे थांबाशी वाटत नाही आहेत, खूपच भारी झालेत म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर आता जी आई आहे ती मात्र दोघांनाही बोलत असते, तुमची बहीण एवढी लांब गेली शिकायला आणि त्यासोबतच मला तिची एवढी काळजी वाटते आहे, तिच्या आवडीचे पोहे आहेत ते आणि मला खरंच खूप आठवण येते तिची. तेव्हा इकडे खरं तर ऋषिकेश म्हणतो तिला की आई अगं तू कशाला काळजी करतेस, ती तिकडे सुखरूप आहे आणि त्यासोबतच तिचे सगळ्या मस्ती गोष्टी चालल्या तिकडे. इतक्यातच इकडे आबा येतात. खरं तर ते बसतात आणि म्हणतात की खरं तर काय चाललं आहे ह्याचं, मला बघायला पाहिजे, काल रात्री कुठे उडाडत होते. तर लगेचच जो आता ऋषिकेश आहे तो आबांना म्हणतो की आम्ही जरा बाहेर गेलेलो. तर त्यासोबतच आबांना आता तो म्हणतो की आम्ही एक नवीन बिझनेसचा प्लॅन चालू केला आहे. खरं तर आम्हाला तो बिझनेस चालू करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला थोडेसे पैसे लागणार आहेत. तर सारंग बोलत असतो की हो तुम्ही दादाकडून फक्त बिझनेसचा प्लॅन जो आहे तो ऐकून घ्या आणि त्यासोबतच तुम्हाला खरंच भारी वाटेल तो प्लॅन ऐकता क्षणी. तर इकडे खरं तर आता जी आई आहे ती तर त्या दोघांचं आता कौतुक करून थांबतच राहील. कारण तिला असं वाटतं की माझ्या मुलांनी किती मोठी कामगिरी केली आहे म्हणून.
ते पण फक्त आणि फक्त विचार करून. तर इकडे खरं तर आता दोघं पण आबांना त्यांच्या खात खात बिझनेसचा जो प्लॅन आहे तो सांगत असतात. त्यासोबतच सांगतात की आम्हाला एक थिएटर ओपन करायचं आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मराठी सिनेमा लागतील म्हणून. कारण की जर आपल्या मुळशीमध्ये 2च थिएटर आहेत, तिसरं पण ओपन झालं तर फक्त मराठीचं, तर जास्त प्रॉफिट हे फक्त आणि फक्त आपल्यालाच होईल, असं म्हणून तो बोलत असतो. खरं तर इथे आता जे बाबा असतात त्यांना तर पाणी पिता पिता ठचकाच लागतो. त्यांना वाटतं की ही कुठली बिझनेस आयडिया आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला कुठलं आणि काहीच नॉलेज नाही आहे, त्याच्यामध्ये घुसायचं काहीच प्रयत्न नाही करायचा. तेवढ्या तिकडे खरं तर ऋषिकेश जो आहे तो चिडतो. त्याला असं वाटतं की आबांना त्याचं काहीच नाही पडलं आहे म्हणून. खरं तर ते त्याची बाजू घेतच नाहीत. ते म्हणतच असतात सारखे की काहीतरी करा म्हणून. पण काय करायचं नेमकं हे सांगितलं तर पैसे देत आहे, काय करायचं तरी काय, असं बोलून तो विचार करत असतो. खरं तर आता इकडे आता जो ऋषिकेश आहे तो विचार करतो की नेमकं आता काय करता येईल म्हणून, जेणेकरून आता आईचं जे काय आहे ते शांत होईल. तेव्हा इकडे खरं तर आता ऋषिकेशवर चिडल्यामुळे दोघे पण आता खूपच जास्त चिडले असतात. लगेच सारंग हा म्हणतो की तुम्हाला आमच्या टॅलेंटची कदरच नाही आहे, म्हणूनच तुम्ही अजिबातच मला पैसे देत नाही आहेत. त्यासोबतच दादाला पण तुम्ही हेच करताय. आणि त्यासोबतच खरं तर आमची बिझनेस आयडिया ही एवढी भारी आहे, जर आम्ही चालू केली तर मात्र किती प्रॉफिट येईल ह्याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला, असं म्हणून आई जी आहे ते आता त्या चपात्या झाकून ठेवते. त्यासोबतच इकडे आबाजी म्हणतात की ठीक आहे, मी देतो तुम्हाला बिझनेस करायला, पण ते सक्सेस झाला पाहिजे. पण किती पैसे पाहिजे? तर लगेचच ऋषिकेश म्हणतो की जास्त नाही, फक्त 5 लाख. 5 लाख ऐकून आबा जे आहेत ते टेन्शनमध्ये येतात. त्यांना असं वाटतं की 5 लाख जे आहेत ते मी झाडाला उगवलेले नाही आहेत, अजिबातच मी तुम्हाला काही 5 लाख वगैरे देणार नाही आहे, आणि तिथून निघून जातात. खरं तर आबाला त्याचा जो बिझनेसचा प्लॅन असतो तो पटलेलाच नसतो. आबा त्या दोघांना पण ओरडत असतात की आपला एवढा मोठा फॅमिली बिझनेस आहे तो जॉईन करा, पण तुम्ही ते सोडून बाहेर दिवसभर उडारक्या करायला फिरलत असतात. त्यासोबतच इकडे आबांना माहिती असतं की कसं आणि काय काय त्यांच्या नावावर आहे ते, पण तरीसुद्धा त्यांना आबांची मदत घेऊनच हे जो बिझनेस आहे तो चालू करायचा असतो म्हणून. तेवढ्यातच इकडे खरं आई जी आहे ती टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की माझी मुलं जी आहेत ते खूपच जास्त शांत झाली आहेत, आणि त्यासोबतच त्यांना मदतही करायला हवी होती, उगाचच ह्यांनी असं केलं. ह्यांच्या अशा वागण्यामुळे खरंच हे दोघं किती दुखावले जातात हे त्यांना कधी कधी कळत पण नाही. त्यासोबतच ती बाबा जे काय वागले ते म्हणून आता आई त्या दोघांना समजवत असते की त्यांचा थोडा चिडका स्वभाव आहे, तुम्ही समजून घ्या, असं म्हणून ते बोलत असते. खरं तरी ते ऑफिसमध्ये जानकी जी आहे तिचा पहिला दिवस असतो. ती खूपच मन लावून काम करत असते. नेमकं काय कुठे कसं काय काय करायचं या सगळ्या गोष्टींचा पण ती गायडन्स घेत असते. तर इकडे खरं तर जानकी जी आहे तिला माहिती असतं की नेमकं ऑफिसमध्ये आता काय घडणार आहे ते. इथे खरं तर आता जानकीला माहीत असतं. अचानकच तिकडे खरं तर आता जानकी जी आहे ती तिच्या मैत्रिणीकडे काय इन्फॉर्मेशन मागायला घेते. लगेचच मकरंद जो आहे तो तिच्या टेबलच्या जवळ जातो आणि उभा असतो. इतकं तर जानकी त्याला पाहते, म्हणते की काय झालं मकरंद, काय प्रॉब्लेम आहे का? तर लगेचच मकरंद तिला म्हणतो की नाही काय नाही, उगीच असंच, तसं म्हणून तो आता लगेचच त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. लास्टला म्हणत जातो काय लागलं तर मला नक्की सांग, असं म्हणून तो खूपच इझिली निघून जातो आणि निघून येतो. त्यासोबतच इकडे खरं तर तो सांगतो की काय मदत लागली तर मला नक्कीच सांग, मी नेहमी तुझ्या मदतीसाठी हजर असेल, असं म्हणून तो धडकडून निघून जातो. इकडे ऋषिकेश आणि त्यासोबतच सारंग दोघांचाही मूड ऑफ असतो. त्याला असं वाटतं की बाबा जे आहे ते आमच्यावरती कधीच विश्वास ठेवत नाही, कारण त्यांना आमच्यावरती कसलाच विश्वास नाही आहेत, असं म्हणून बाबा जे आहेत ते खरं तर आता खूपच जास्त चिडतात त्या दोघांवरती.
इथे आई त्यांना समजवायचा प्रयत्न करते. त्याला म्हणते की तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी आहे ना तुमची आई अजूनही, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणून त्यांना सांगत असते. पण इथे खरं तर आता जी त्यांची आई असते ती त्यांना आता कुठून पैसे देणार असते हे खरं तर त्यांना पण माहिती नसतं. पण इथे त्यांना खूप पैशाची गरज आहे हे पाहून तिच्या आईला खूपच जास्त काळजी वाटत असते की नेमके पैसे जे आहे ते कुठून आले. सारंग तर समजवायचा प्रयत्न करत असतो की आई, एकदा जर की हे इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला खूप पैसे भेटतील असं म्हणून ती आई जी आहे ती कपाटाकडे जाते, ड्रॉवर उघडते आणि ड्रॉमध्ये असलेले पैसे जे आहे ते आता ऋषिकेश आणि सारंगला देते. त्यासोबतच इकडे ऋषिकेश विचारतो की अगं आई, हे पैसे कुठून आले? तर लगेचच जी आई आहे ती सांगते की हे शेतातले पैसे आहे म्हणून. त्यासोबतच लगेचच ऋषिकेश म्हणतो की अगं पण असं कसं काय देऊ शकतेस तू, हे तर बाबांचे आहेत ना. तर लगेचच इकडे ऋषिकेश म्हणतो की हे कसं काय पॉसिबल आहे. तर आई म्हणते पॉसिबल आहे, का नाही पॉसिबल आहे, खरं तर ते पण तुझेच बाबा आहेत ना, आणि तुझे तर बाबा आहेत ना, तुमच्या दोघांचे बाबा आहेत आणि तुम्ही घाबरताय असं म्हणून त्या दोघांनाही सांगत असते. खरं तर ऋषिकेशला आता माहिती असतं की खरं तर बाबा जे आहेत ते कसे ओरडतात म्हणून त्याला आईला ओढू द्यायचं नसतं. तर आई म्हणते की अरे, तू हे इन्व्हेस्ट केल्यावर पैसे कमवशील तर मला परत आणून दे, मला अजिबातच घाई नाही आहे असं म्हणून ऋषिकेशला आता खरं तर ती पैसे जे आहे ते घेऊन जायला सांगते. ऋषिकेशला आता प्रचंड आनंद होतो कारण आईने त्याला मदत केलेली असते. खरं तरी ते आईने मदत केल्यामुळे त्याला खूपच जास्त इमोशनलसुद्धा व्हायला होतं. आता ते दोघेही खोलीच्या बाहेर निघून जातात. तरी ते आई म्हणते की एकदाच हे आता मोठे झाले वाटतं, कारण ह्यांना आता कळतं आहे की काय करायचं आणि काय नाही ते. खरं तर आता ह्यांना कळूच दे, नाहीतर पुढे जाऊन ह्यांना मुश्किल होईल. तरी ते खरं तर आता ऑफिसमध्ये इथे जानकी ही मन लावून काम करत असते. तिला आता सरांच्या कॅबिनमधून कुठली तरी फाईल हवी असते. तर मात्र तिची मैत्रीण म्हणते की मला खूप जास्त काम आहे, तूच एकदा जाऊन बघतेस का असं म्हणून खरं तर आता जो बकरत असतो तो केबिनमध्ये नसतो. म्हणूनच इकडे जानकी सगळीकडे आता फाईल शोधू लागते. जशी ती तो ड्रॉवर उघडते इतक्यातच बकरत जो आहे तो तिच्यावर ओरडतो. आणि हे पाहून मात्र बाकीचे सगळे जे आहेत ते पण असंच करतात. जानकीला आता आतमध्ये जायचं असतं आणि त्यासोबतच तिची मैत्रीण ही म्हणालेली असते की मला काम आहे म्हणून लगेचच जानकी म्हणते ठीक आहे चालेल, मी जाते आतमध्ये आणि ती जी फाईल आहे ती नक्कीच घेऊन येते असं म्हणून तिला सांगत असते. इथे खरं तर तिची मैत्रीण जी आहे ती तिला सॉरी बोलते आणि म्हणते सॉरी, आम्ही जाणार होते पण खरं तर आज मला थोडं बाहेर जायचं आहे असं बोलून आता लगेचच ती जी आहे मकरंद ऑफिसच्या बाहेर येतो. विचार करतो की काय करता येईल म्हणून, कारण त्याच्या डोक्यामध्ये काही सुचत नाही. त्याला जानकी असते, त्याला एकच असतं की काही करू, ही जी मीटिंग आहे ती कॅन्सल करायला हवी, नाहीतर जानकी ही माझ्या डोळ्यासमोर नसेल असं म्हणून तो बोलत असतो. आणि आजची जी मीटिंग असते ती उद्यावर ढकलतो आणि त्यासोबतच लगेचच आतमध्ये निघून जातो. खरं तर इकडे मकरंद जो आहे तो आतमध्ये निघून जातो आणि अगदी योग्य वेळेला तो आतमध्ये निघून गेलेला असतो. कारण जानकी जी असते ती आता मकरंदच्या खोलीमध्ये असते आणि मकरंदच्या खोलीमध्ये आता ती केबिनमध्ये सगळीकडे ती फाईल जी आहे ती शोधत असते. तिला कुठेही फाईल जी आहे ती सापडत नाही आणि त्यासोबतच इकडे शोधून तिला काहीच भेटत नाही. तिला एक असतं की कदाचित ह्या ड्रॉमध्ये ती फाईल असेल का म्हणून लगेचच जानकी आहे ती डाऊट घेऊन तीच ड्रॉ आहे ज्याच्यामध्ये तिचा फोटो आणि त्यासोबतच तिचा रुमाल आहे, तो ड्रॉ जो आहे त्याच्या बाजूचा तो ती उघडायला जाते. जशी ती ड्रॉ उघडते तसा ताबडतोब मकरंद येतो आणि त्यासोबतच तिच्यावरती जोरात जानकी असं ओरडतो. त्यासोबतच इकडे खरं तर आता जो मकरंद आहे तो खूपच जास्त टेन्स असतो, कारण त्याच्यामध्ये तिचा आणि त्यासोबतच तिचा रुमाल होता जो की त्याला परत करायचा नसतो. त्याला असं वाटतं की जानकी ही चिडली तर, म्हणूनच तो तिला म्हणतो की आय एम सॉरी, मी खूप चिडलो तुझ्यावरती
पण मला असं वाटलं की उगाच डिगऱ्यापेक्षा तुला काढून दिलेलं बरं, नाहीतर तुटेल असं म्हणून ते बोलत असते. खरं तर इकडे आता जो मकरंद आहे तो खूपच जास्त चलाक असतो आणि त्यासोबतच इकडे खरं तर जी जानकी असते ती पण थोडीशी अशी चलाक असतेच, कारण की त्या दोघांनाही माहिती असतं की त्या दोघांनाही काय करायचं आहे. इथे आता मकरंद विचार करत असतो की थँक गॉड जानकीने ते पाहिलं नाही, पाहिलं असतं तर मात्र काय केलं असतं, असं विचार करूनच मला आता भीती वाटते आहे, असं ती बोलत असते. इथे खरं तर आता जानकीला माहिती नसतं की त्याच्याबद्दलचे जे फिलिंग्स आहेत ते काय आहेत म्हणून, पण तो आता तिकडे बसून विचार करत असतो की नेमकं काय करता येईल आणि काय नाही ते. खरं तर जानकीला मला 24 तास माझ्या नजरेसमोर ठेवायचं आहे, म्हणूनच मी तिला ही जागा दिली आणि त्यात पण ती आता मला फारशी काय नीट दिसत नाही आहे. काही करून मला जानकीला लवकरात लवकर माझ्या मनात जे काय आहे ते सांगावंच लागेल, म्हणजे तिला माझे जे इमोशन्स आहेत ते कळतील आणि त्यासोबतच ती खूप रेडी होईल. इकडे ऋषिकेश हा थिएटरमध्ये आलेला असतो आणि तिकडच्या थिएटरच्या मालकाला तो तिकडं असलेले जितके पण त्याच्याकडे असलेले 6 लाख रुपये आहेत सगळे देतो. त्यासोबतच इकडे खरं तर सगळेजण हे ऋषिकेशचं खूप रिस्पेक्ट करत असतात, म्हणूनच तो पण म्हणतो की तुम्ही दिले आणि मी करणार नाही असं होईल का, असं म्हणून खरं तर आता तो कामाला लागतो. इथे खरं तर ऋषिकेशला वाटतं की फक्त ही एक फिल्म ही सुपरडुपर हिट जाऊ दे, म्हणजे कशी पुढची जी आहे ती गोष्ट करायला मोकळी, असं म्हणून त्याची पुढची जी वाट आहे ती मोकळी असते. कारण जर असं हा बिझनेस जर खूपच जास्त प्राऊड झाला तर मात्र आबा पैसे देतील. तर इकडे दुसरीकडे जेव्हा आई जी आहे ती भाजी वगैरे बनवण्यामध्ये बिझी असते, तिला लगेचच आबा येतात आणि म्हणतात की काल मी तुला 5 लाख रुपये दिलेले, मला जर ते अर्जंटली हवे आहेत म्हणून. तर इकडे माझी आई म्हणते की कशाला उगीचच, तर लगेचच तो म्हणतो की काय नाही गं, मी एका गरजूला म्हणालो होतो की खरं तर मी तुम्हाला पैशाची मदत करतो आणि म्हणूनच मला त्यांना जरा मदत करायची आहे म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर आता आई जी आहे ती शॉक होते आणि म्हणते की कशाला कोणाला मदत करायची. तर लगेचच बाबा म्हणतात की अगं तूच म्हणते ना की ज्याला जर मदतीची गरज असेल तर त्याला आपण मदत करायला हवी म्हणून, आणि आज तूच हेच बोलते आहे. तर लगेचच आई म्हणते ठीक आहे जरा थांबा 2-3 दिवस, काही आता थोडे वेळ जाऊ द्या, मग तू करू शकतेस मदत, असं म्हणून सांगते. तरी ते खरं तर आईला समाजसेवा केलेली अजिबातच आवडत नाही. खरं तर तिला आता ऋषिकेश आणि सारंगचं नाव घ्यायचं नसतं. तिला तर वाटत असतं की ते दोघेही योग्य आहेत म्हणून, त्यांच्या वाट्यावरती नीट चालल्यात म्हणून, असं म्हणून आता इथून जे बाबा असतात ते खरं तर निराश होऊन निघून जातात. आईने सांगितलं असतं की 2 दिवस थांबा, 2 दिवसानंतर काय करायचं आहे ते करा, असं म्हणून बाबा निराश होत खरं तर आता गेलेले असतात. इथे खरं तर आता जी ऋषिकेश आहे तो वाटच पाहत असतो की नेमकं काय चाललं आहे ते. इथे लगेचच आई जी आहे ती ऋषिकेशला कॉल करते. कॉलवरती आई खरं खरं सांगते की नेमकं आबा जे काय बोललेत ते सगळ्या गोष्टी मात्र पूर्ण डिटेलमध्ये सांगते. पण इथे खरं तर आई जी आहे ती ऋषिकेशला बोलली आहे की तुमचं जे आता आहे ते सगळं खूपच चांगलं आहे, पण मला पैशाची गरज आहे. तुमचे बाबा जे आहे ते मला मागत होते आणि माझ्याकडे पैसे नव्हते द्यायला, म्हणूनच तुम्हाला लवकरात लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर हे मला द्यावेच लागतील, कारण मला हे जे पैसे आहे ते तुमच्या बाबांना परत करायचे आहेत. कारण त्यांनी जर हे पाहिलं की ड्रॉमध्ये पैसे नाही आहेत तर मात्र ते माझा जीव घेतील. त्यांना कळलं की मी तुम्हाला दिलेत तर त्यांना अजिबातच ही गोष्ट चांगली वाटणार नाही. म्हणून पुढच्या 2 दिवसामध्ये जितकं पॉसिबल होईल तितकं मला तू पैसे आणून दे, लवकरात लवकर तुझ्या बाबांना आपल्याला पैसे द्यायलाच हवे, असं म्हणून ऋषिकेश म्हणतो की बाबांना पण आताच पैसे हवे होते का म्हणून काय हे, असं म्हणून तो बोलत असतो. खरं तर ऋषिकेश हा आता पूर्णपणे आता टेन्शनमध्ये जातो की आई तू अजिबात काळजी करू नको, आपण जे तिकीट्स आहेत ते बुक होत आहेत, जसे बुक होतील तसं ते आपल्याला प्रॉफिट देतील.
त्यासोबतच आईला काळजी वाटत असते आणि त्यासोबतच इकडे आईची काळजीही साहजिक असते. आणि आजचा भाग संपतो.